महाराष्ट्रातलं राजकारण हे नेहमीच चर्चेत असतं। मागील काही दिवसापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यातील वाद ट्विटरवर चांगलाच पेटला आहे। या वादामागचं नक्की कारण काय आहे? तर फक्त एक ट्विट। सगळं काही सुरू झालं ते फक्त जयंत पाटलांच्या एका ट्विटमुळे। त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या काही निर्णयावरती टीका केली। त्यांच्या मते सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकाचे नुकसान होत आहे। त्यावरती फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं आणि मग सुरू झालं हा ट्विटरवरचा वाद। जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की याआधी दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आज 6व्या क्रमांकावरती गेला आहे। कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि शेजारचा गुजरात राज्य ही आपल्या पुढे गेली आहेत। याकडेही त्यांनी लक्ष वेधले। मधल्या काळात आपल्या राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातमध्ये पाठवण्यात आले त्याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागले हे यातून सिद्ध होते। अशी तोफच जयंत पाटील यांनी भाजपवर डागली आहे। तर याचं प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना महाविकास आघाडी सरकारमधील स्थितीची आठवण करून दिली आणि इतरांनी खोटी माहिती दिली तर समजूही शकतो, पण दस्तूर खुद्द राज्याचे माजी अर्थमंत्री तेच करत असतील तर काय म्हणावे, असा टोला फडणवीसांनी जयंत पाटील यांना लगावला आहे। महाविकास आघाडीच्या काळात म्हणजे 2020 ते 21 आणि 21 ते 22 या वर्षी दरडोई उत्पन्नात राज्य 6व्या क्रमांकावर होते। त्यावेळी दरडोई उत्पन्न कमी होते। आता 2022-23 मध्ये ते वाढून 2,52,000 रुपयावरती झाल्याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले। आपल्या बाकीच्याही आरोपावरती उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील, पण महाराष्ट्राची बदनामी किमान आपल्या हातातून तरी होऊ नये अशी अपेक्षा फडणवीसांनी वेळेस व्यक्त केली आहे। या ट्विटरवरच्या वादावरून लोकांच्या प्रतिक्रियाही महत्त्वाच्या आहेत। काहींनी जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे तर काहींनी फडणवीस यांच्या बाजूने समर्थन दिले आहे। पण काही का असेना, विकास घडो किंवा ना घडो, पण हे दोन पक्ष लोकांची एंटरटेनमेंट तर खूप छानच करत आहेत आणि लोकही त्यांना प्रतिसाद देत आहेत।